इकडे राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी यानंतर एक खुशखबर आहे। येत्या 8 दिवसात लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे। महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे प्रश्न विचारले। लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे। प्रस्ताव ठेवण्यात आला। तत्वता मान्यता मानधन वाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती। हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली 3 दिवसामध्ये गेलेला आहे। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत। त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। 5 दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे। ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत। आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो। आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत। आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे। काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत
त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचा लाभ अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता त्या सर्व बहिणींना लाभ तर मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी-मार्च महिन्याचे हप्ते रखडले होते त्या बहिणींना फेब्रुवारी-मार्च महिन्याचे हप्ते ते आता मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि मे महिन्याचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा हा झालेला आहे. परंतु ज्या बहिणींनी KYC केली नव्हती, ज्यांचे हप्ते रखडले होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला होता त्या बहिणींसाठी आता सर्वात मोठी म्हणजे आनंदाची बातमी समोर आलेली आहे. वटपौर्णिमेच्या सणानिमित्त त्या लाडक्या बहिणींना जो जून महिन्याचा हप्ता असणार आहे तो सुद्धा वाटप केला जाणार आहे. परंतु ज्या बहिणींना मे महिन्याचा आणि फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्याच बहिणींना जो जून महिन्याचा हप्ता आहे तो वटपौर्णिमेच्या म्हणजे 29 जून रोजी मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींचे आधीपासूनच हप्ते रखडले होते त्या बहिणींना मात्र हा हप्ता मिळणार नाही आहे. तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सरकारकडून KYC करण्याचं लाडक्या बहिणींना वेळोवेळी सांगण्यात आलेलं होतं आणि त्या बहिणींनी KYC केली नव्हती याचे काही कारणंसुद्धा समोर आले. काही वेळेला वेबसाईट चालत नव्हती तर काही वेळेला कुठलाही प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना येऊ शकतो. याच कारणाने वेळोवेळी जे लाडक्या बहिणींना मुदतवाढ होती ती देण्यात आली. 2 ते 3 महिन्याची मुदतवाढ आधीसुद्धा देण्यात आलेली होती. परंतु त्यावेळेतही ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही होती त्यासाठी पुन्हा एकदा एक ऑप्शन आता सुरू करण्यात येत आहे. हे शेवटचं ऑप्शन असणार आहे, कारण यानंतर आता पुढची जी KYC ती मुदतवाढ आहे ती दिली जाणार नाही आहे. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी या योजनेच्या अंतर्गत आधीपासूनच लाभ घेत होत आहे परंतु त्यांचे काही कारणाने KYC राहिले त्याच बहिणींसाठी हे ऑप्शन दिले जाणार आहे. आणि हे शेवटला चान्स असणार आहे. ज्या बहिणी KYC करतील, ज्या बहिणी यामध्ये पात्र ठरतील त्या बहिणींना त्यांचे मागचे जितके महिन्यांचे ज्यांचा लाभ अपूर्ण आहेत, अजूनपर्यंत अडकलेला आहे, ते सर्व हप्ते त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आणि आता लवकरात लवकर तुम्ही ही KYC करून घेणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आधीसुद्धा सांगण्यात आलेलं होतं की KYCची मुदत होती ती 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. 30 एप्रिलनंतर आता 30 जूनपर्यंत लाडक्या बहिणींची मुदतवाढ होती ती केली जाणार आहे. परंतु यामध्ये एक अपडेटसुद्धा समोर आलेले आहेत की ज्या बहिणी KYC करू शकत नव्हते त्या बहिणी आता ऑफलाईनसुद्धा अर्ज सादर करू शकणार आहेत. म्हणजेच महिला व बालविकासाअंतर्गत त्यांच्या विभागामध्ये तुम्ही आता ते डॉक्युमेंट आहे ते सबमिट करू शकता, जेणेकरून तुमची जी KYC आहे, जी KYC राहिलेली आहे ती सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट पूर्ण करून तुमची KYC पूर्ण करू शकतात. परंतु ज्या बहिणींना ऑनलाईन KYC करता येत नाही त्या बहिणींसाठी हे ऑप्शन आहे. परंतु ज्या बहिणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात त्यांनी ऑनलाईनच अर्ज सादर करायचा आहे. आणि ज्या बहिणींची आधीच KYC झाली होती परंतु KYC करूनसुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नव्हते त्या बहिणींसाठी सुद्धा ऑप्शन निवडलं जाणार आहे. त्या बहिणी पोर्टलवरती जाऊन तिथे ऑप्शन देण्यात आलेले आहेत की तुमचे कुठल्या कारणाने जे पैसे आहेत ते अटकलेले होते, KYC तुम्ही चुकीच्या प्रकारे केली होती का, असे काही ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावेळेला तुम्ही तिथे वेबसाईटवरती जाऊन ते ऑप्शन योग्य प्रकारे निवडणे गरजेचे असणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे तो व्यवस्थित तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे.